नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी स्वातीज रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. काय मस्त कैऱ्या लागलेल्या आहेत झाडाला आणि कैऱ्या दिसल्या म्हणजे सर्वात पहिलं आपल्याला बनवावं वाटतं लोणचं. वर्षभर टिकेल असं, वर्ष नाही 2-3 वर्ष ही चालेल, अजिबातही खराब होणार नाही अशी लोणच्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघावा, कारण खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स मी याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत की ज्यामुळे लोणच्याला बुरशी लागणार नाही, वास लागणार नाही, खराब होणार नाही किंवा काळपट लोणचं अजिबातही पडणार नाही. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे बघा, आपण 1 किलोचं प्रमाणात मी तुम्हाला लोणचं सांगेल म्हणजे तुम्हाला बनवायला सोयीस्कर जाईल. अगदी सोपी पद्धत आहे, नवशिके सुद्धा अगदी आरामात बनतील. ज्यांना लोणच्याचा मसाला बनवताना कठीण जाते त्यांच्यासाठी तर खूप उपयुक्त व्हिडिओ आहे. तर इथे बघा, स्वच्छ आपण कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत. धुवून घ्यायच्या, स्वच्छ पुसून घ्यायच्या, कॉटनच्या कपड्याने किंवा कुठल्याही कपड्याने, स्वच्छ कपड्याने आधी कैऱ्या धुवून घ्यायच्या, स्वच्छ पुसून घ्यायच्या. ही स्टेप नक्की फॉलो करायची आणि नंतर कैऱ्या फोडून घ्यायच्या. इथे बघा, आतमधली कोय चांगली पकलेली आहे, त्यामुळे ही कैरी आपण ही जी आंबे फोडी येते ना त्याने फोडून घेत आहे. जर कैऱ्याची कोड चांगली पकलेली नसली तर मग कैरीचं लोणचं टिकणार नाही. त्यासाठी कैरीचं म्हणजे मधली जी कोड असते ना ती बघायची, अगदी मस्त अशी पकलेली असली की त्या कैरीचं लोणचं घालायचं. ती 1-2 वर्षही खराब होणार नाही. इथे आपल्याला जेवढ्या लहान मोठ्या जशा आपल्याला पीसेस हवे छोटे मोठे त्यानुसार करायचे आणि ही आतमधली जी कोय असते ना ती काढून टाकायची. तर ही कोय सुद्धा आपण लोणच्यात टाकू शकतो, हे मी तुम्हाला पुढे नंतर सांगेल, पण आधी ही स्वच्छ काढून घ्यायची कारण आपल्याला इथे या सगळ्या फोडी अगदी निर्जंतुक करायच्या आहेत. ही सर्वात महत्त्वाची टिप समजावी. लोणच्यामध्ये जेवढा हायजेनिकपणा पाडला जाईल, जेवढे स्वच्छ ह्या फोडी केल्या जातील तेवढं लोणचं आपलं चांगलं टिकेल. बघा, फोडी धुताना त्याला चुरायचं नाही, असं कुस्करून धुवायचं नाही, अलगद 2-3 पाण्याने धुवून काढायच्या. नंतर एखाद्या किचन टॉवेलवरती टाकायच्या, स्वच्छ त्या आपल्याला पुसून घ्यायच्या आहेत. तुम्ही थोडा वेळ निथळत ठेवायच्या, नंतर एखाद्या कपड्यावरती आथरून याला असं वरून थपथपायचं. बघू शकता, आपण याला चोळत नाहीये. चोडल्याने काय होणार, त्याचं मगस आणि जी कोड आहे ती पकलेली ती वेगवेगळं होईल, त्यामुळे लोणचं खराब होऊ शकते. तर हलक्या हलक्या हाताने याला पुसून घ्यायचं. आता याला तुम्ही अर्धा तास असंच ठेवून द्यायचं, म्हणजे काय होते, याच्यावरचं पाणी सुकून जाते. अर्ध्या तासानंतर याला काय करायचं आहे, हळद आणि मीठ फोडींना लावून ठेवायचं आहे. लोणच्याची प्रोसेस तुम्हाला थोडीशी लांब वाटेल, पण या पद्धतीने जर लोणचं बनवलं तर खराब व्हायचा चान्सच राहणार नाही. त्यामुळे ही पद्धत नक्की फॉलो करा. आता आपण याला काय करत आहे, 1 ते 2 तासासाठी साईडला ठेवून दिलाय. म्हणजे काय होते, जे आपण मीठ आणि हळद लावली होती त्यामुळे याला छान असं पाणी सुटते. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. आता हे पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. काही लोक हे पाणी याच्यातच राहू देतात, त्यामुळे लोणचं खराब व्हायची शक्यता असते. लोणच्यामध्ये पाण्याचा अंशही राहता कामा नये. तर आपण हे पाणी सगळं गाळून घेत आहे आणि या फोडींना अर्धा 1 तास आता निथळत ठेवायचं. तुम्ही एखाद्या कपड्यावरती सुद्धा याला वेगवेगळं करून ठेवू शकता फॅनच्या खाली, म्हणजे त्या लवकर सुकून जातील. छान मस्त आता ह्या सोकायला ठेवूयात. तोपर्यंत छोटूसा असा मसाला बनवूयात. हा नवशिक्यांसाठी लोणच्याचा मसाला आहे. ज्यांना मसाल्याचं प्रमाण कळत नाही किंवा मग मसाला बनवायला वेळ नाहीये, तर अशा वेळेस काय करायचं, या पद्धतीने लोणचं नक्की बनवा. यातमध्ये काय केलेलं आहे, आपण 1 मोठा चमचा भरून सोप घेतलेली आहे. इथे 10 ते 12 आपण इथे मेथीचे दाणे घेतलेले आहेत. मेथीचे दाणे जरूर घ्यावे, याने लोणचं कडू होणार नाही, पण लोणच्याला अप्रतिम चव येते. इथे आपण रेडीमिक्स मसाला वापरत आहे. आता हा मसाला तुम्ही कुठल्याही ब्रँडचा घ्या, असं काहीच नाही याचाच घ्या का त्याचाच घ्या, छान येते. मी इथे रामबंधूचा वापरत आहे, असं काही नाहीये, तुम्ही हाच घ्या, कुठलाही घेऊ शकता. 1 किलोसाठी 1 पॅकेट येते. हे मस्तच लोणच्याचा स्वाद येतो, झटपट लोणचं बनून तयार होतं. सोप आणि आपली मेथी दाणे भाजून झालेले आहेत, काढून घेतले त्याला. आता आपण इथे मोहरीची डाळ भाजत आहे. बघू शकता, पिवळ्या कलरची येते ही, अगदी सहजपणे कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला मिळून जाते. तर ही मोहरीची डाळ घ्यायची, 1 वाटी भरून घेतलेली आहे आपण ही. छान मस्त याला ड्राय रोस्ट करायचं आहे. याच्यात तेल वगैरे काहीच घालायचं नाहीये आणि ही भाजताना चलवतच भाजायचं, नाहीतरी लवकर जळायला लागते. कुठलाच मसाला जळला पाहिजे नाही, त्यामुळे त्याला करपटला वास लागतो आणि आपला लोणच्याचाही टेस्ट आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो बदलतो, जळकटला वास लागतो त्याला. त्यामुळे भाजताना अगदी शांततेने आणि लो फ्लेमवरती मसाला भाजावा.
याच्यामध्ये मी तुम्हाला भरपूर टिप्स सांगत आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघावा, बिना स्किप करताना बघा, म्हणजे अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही लोणचं बनवणार ना तर खराब होणार नाही. कारण याच्यामध्ये मी शॉर्टकटमध्ये मसाला घेतलेला आहे. ते आता नवीन लग्न झालेलं आहे, घरी लोणचं बनवायचं आहे, कसं बनवायचं कधी बनवलंच नाही, तर स्वातीच रेसिपी आहे ना, झटकट उघडा आणि पटापट लोणचे किंवा पटापट नशा नवशिक्यांसाठी रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत त्या बनवा आणि सगळ्यांना खुश करा. तर इथे बघा आपण काय केलेलं आहे, जे सोप आणि मेथीदाणा होता ना ते मिक्सरला दरदरसं वाटून घेतलंय. तेल गरम झालेलं आहे. लोणच्यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त ठेवावं, तेल हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. तर इथे आपण बघू शकता हिंग घातलेला आहे. आता त्या पॅकेटमध्ये सांगितलेलं असते की हिंग इन्क्लूड आहे, पण आपण वरून हिंग घालायचा, खूप छान फ्लेवर येतो हिंगाने लोणच्याला. तर आपण इथे छोटा 1 चमचा हिंग घातलाय. जे सोफ आणि मेथीदाणा वाटून ठेवलं होतं बारीक, त्याची दरदरी पेस्ट बनवली होती, ते सुद्धा याच्यात ॲड केली. मोहरीची डाळ घातलेली आहे. आता याचा कलर आणखी सुंदर यासाठी आपण काय करायचं, याच्यात थोडं मीठ आणि काश्मीरी लाल मिरचीची पावडर घालत आहे. यामुळे लोणच्याला मस्त असा लालबुंद कलर येतो. तिखट होणार नाही पण कलर अप्रतिम येतो. आता आपण इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे, कारण तेल छान तापलेलं आहे. तेलाला आधी मस्त तापायचं, नंतरच हे बाकीचे सगळं जिन्नस घालायचे. आणि आता घालूया त्याच्यात आपण हा रेडीमेडवाला मसाला. कुठल्याही दुकानात अगदी आरामात मिळतो आता लोणच्याचा मसाला, छोटे मोठे सगळ्या दुकानांमध्ये मिळतो. झटपट आणायचं, पटापट लोणचं बनून तयार. आणि इथे बघा काय करायचं, आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम बंद करायची, कारण तेल खूप तापलेलं असतं, त्यामुळे हे लोणच्याचे मसाले अगदी मस्त त्याच्यात असे भाजून निघतात आणि त्याचा जो फ्लेवर असतो ना तो खूप जास्त इन्हान्स होतो. तर इथे बघू शकता मस्तच. आता आपण काय करायचं, याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. थंडगार झालं पाहिजे तेव्हाच त्याच्यात कैरीच्या फोडी घालायच्यात. वाव, काय कलर आलेला आहे बघू शकता ना, अगदी तोंडाला पाणी सुटेल. आणि मस्त आपल्या कैऱ्याच्या फोडी घालायच्यात. काय दिसतंय आताच, अप्रतिम. आता आपण याला छान मिक्स करून घेऊयात. तर तेल थंड झाल्याशिवाय लोणच्याच्या फोडी घालायच्या नाहीत, म्हणजेच कैरी घालायची नाही. गरम तेलामध्ये जर तुम्ही कैरी घातली तर लोणचं खराब होऊ शकतं, तेलाचा त्याला वास लागू शकतो. त्यामुळे तेल थंडगार झालं छान, हा मसालावालं तेल, की मग त्याच्यात कैरीच्या फोडी घालायच्या. ही प्रोसेस सोबतच होते. इकडे आपण जे मीठ आणि हळद लावून ठेवलेल्या फोडी सुकवायला ठेवलेल्या आहेत, तोपर्यंत मसाला भाजून घ्यायचा, म्हणजे तो थंड होऊन जातो. फोडी त्याच्यात घालायच्या, नंतर गूळ घालायचा. लोणच्यामध्ये गूळ जरूर घालावा, घालत नसाल तर एकदा नक्की घालून बघा. आंब्याच्या लोणच्यामध्ये गूळ खूप मस्त चव येते लोणच्याची. आंबट गोड तिखट अप्रतिम अशी भारी चव लागते. या पद्धतीने तुम्ही लोणचं बनवलं ना तर मार्केटचं लोणचं खाणं विसरून जाल. आणि बनवणं अगदी सोपं आहे, काहीच कठीण नाही आहे. त्यामुळे ही रेसिपी नक्कीच तुम्ही ट्राय करू शकता या उन्हाळ्यामध्ये. पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. 2-3 तास मी हे लोणचं असंच ठेवलं याच कढईमध्ये, म्हणजे ते थंडगार झालं पाहिजे. अप्रतिम. वाव, काय कलर येत आहे. मी रात्री शूट करत आहे, त्यामुळे थोडासा तुम्हाला इथे लाईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो, पण लोणच्याच्या कलरमध्ये अजिबातही तुम्हाला फरक दिसणार नाही. मस्तच. आणि मसाला बघा एका फोडीवरती अगदी मस्त असा कोट झालेला आहे. लोणच्यामध्ये गूळ घातल्यामुळे लोणच्याची चव आणखीनच वाढलेली आहे. हिंगाचा फ्लेवर, हिंगाचा वास, सुगंध जो असतो ना तो पूर्ण घरामध्ये असा दरवळतो. वाव, आलाय ना तोंडाला पाणी. तर एकदा या पद्धतीने लोणच्याची रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. लोणचं भरायला काचाची किंवा प्लॅस्टिकची भरणी घेऊ शकता, शक्यतोवर काचाचीच घ्यायची. आज माझ्याकडे काचाची भरणी अवेलेबल नाही आहे, म्हणून मी प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये भरत आहे. खाली मीठ घातलेलं आहे, 1 चमचा ते 1.5 चमचा मीठ घालावं आणि त्याच्यावरती मस्त आपलं हे लोणचं भरायचं. लोणचं भरून ठेवताना लक्ष ठेवायचं, जी भरणी घेत आहे आपण ती स्वच्छ निर्जंतुक केलेली असली पाहिजे. गरम पाण्याने धुवायची, उन्हामध्ये वाळवून घ्यायची. झाकण सुद्धा त्याचं व्यवस्थित निर्जंतुक झालेलं असलं पाहिजे, त्यामुळे लोणचं खराब व्हायची भीती राहत नाही. कुठलंच प्रिझर्वेटिव्ह लोणच्यामध्ये घालायची गरज नाही आहे, कारण याच्यामध्ये आपण तेल छान प्रमाणात वापरलेलं आहे. लोणचं काढताना कधीच खरकटा किंवा मग ओला चमचा, ओला हात घालू नये, त्यामुळे लोणचाला बुरशी लागते. लोणचं बनवताना वापरणाऱ्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आणखी जर तुम्हाला काही प्रॉब्लेम जात असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. लोणचं एकदा नक्की बनवून बघा आणि कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
आवडलं तर भरपूर लाईक करा आणि शेअर जरूर करा आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत. चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर हक्काने सबस्क्राईब करा. या चॅनलवर तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा.